आनंद खूप वाटतोय. पण कोविड पूर्ण वर्षभर आपल्याला खूप त्रास दिला कोविडने. तर आपण कोविड मुक्त आहोत आज असं समजून हा कार्यक्रम आईचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. सगळ्यांचं स्वागत तर केलेलंच आहे आपल्याला. थोडक्यात मी आमच्या आईंची माहिती देणार आहे आणि सासू आणि सुनांचं एक छोटंसं नातं मी थोडंसं घेऊन आलेली आहे. सगळं ऑनलाईन तर मिळतंच, पण तरी पण थोडंसं बोलावंसं वाटतं. आणि घर हेच विश्व असणारं सासू. त्यांची सून आली की आपल्या कामाचा भाग जबाबदाऱ्या जरा कमी होतील असं वाटत असतं त्यांना. अशी सहजच आणि साधी अपेक्षा बाळगणारी सासवा, अब मुझसे नहीं होगा, अरे अभी नई सून नई बहू लेके आओ असं म्हणणाऱ्या ह्या सासवा आणि त्यांच्या नोकरी करणाऱ्या सुना या त्या काळी केवढा तरी मोठा बदल होता. परंतु सकाळीच बाहेर पडणारी आणि दिवे लागणारी घरी परत येणारी सून स्वीकारणं ही त्यावेळेची खूप मोठी तडजोड होती. पण हे सगळं तडजोड सांभाळून आमच्या सासूबाईंनी मला तर स्वीकार केलं आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आपल्या सण व्रत यांची सगळ्यांची माहिती मला पूर्ण आता जवळजवळ लग्नाचे माझेच 20-25 वर्ष होत आले. तर तेवढ्या पूर्ण वर्षभरात त्यांनी मला तेवढी सगळी माहिती तर दिलेलीच होती. या सगळ्या उपवासांची माहिती सगळी देत असताना त्यांच्याबरोबर काही बऱ्याचशा गोष्टी मी शिकलेली पण आहे. आणि कधी कधी त्याही मला बोललेल्या आहेत की माझ्याकडूनही बऱ्याच काही गोष्टी त्यांनी शिकलेल्या असतील असं मला वाटतंय. पण खूप आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टींवर आणि खूप थोड्याशा गोष्टी पटल्या नाही, पटतात. सगळं तर होतच असतं, प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी असतं. पण त्यातून पण आपण एकमेकांना सांभाळून घेतो आणि सहजपणे पुढे निघून जातो. घरातल्या घरात मी केलेल्या लहानसा बदल जसा असेल, एखादा पदार्थ, विकत आणलेली वस्तू, या सगळ्यांचं त्या त्यावेळी कौतुक केलेलं होतंच. सासूसून नात्यात कितीही काळजी घेतली तरी जसं मी म्हटलं कधीतरी तडजोड होत असते, गैरसमज होत असतात, तणाव निर्माण होत असतात. पण हे सगळे गैरसमज विसरून आपण पुढे चालायचं असतं. मला वाटतं सगळ्यांना घरी नाही ना जायचंय, काही नाही आहे ना, द्यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. थोडंसं आईच्या जीवनाबद्दल सांगते. जेवढी मला माहिती आहे तेवढी मी सांगायचा प्रयत्न करते. यांचा जन्म झाला तसं बघायला गेलं तर आधार कार्डप्रमाणे 6 डिसेंबर 1945 आहे. पण त्यांच्या वहिनींनी सांगितलं होतं की थोडेसे वर्ष मागे पुढे आहेत. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं आधार कार्डप्रमाणे जायचं आणि याच वर्षी याच डिसेंबरला आपण हा वाढदिवस साजरा करूया. 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जसं आम्ही आमच्या बाबांचंही केलेलं तसंच आपण आपल्या आईचंही करायचं. शालेय शिक्षण घेता घेता इतर आवडीचे छंद जोपासण्याची कला सामावली होती. हे त्यांच्या वडिलांनी लक्षात आणल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देणारे वडील त्यांचे वेगवेगळ्या शिकवण्याच्या क्लासला त्यांनी प्रवेश दिला. शिवणकाम, भरतकाम, हस्तकला, विणकाम, मला वाटतं त्याच्या व्यतिरिक्तही आईने बरंच काही शिक्षण घेतलेलं असेल. तसा एक फोटो मी त्यांचा पाहिला होता, पण आमच्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये मला तो फोटो मिळाला नाही. खूप शोधला आम्ही पण नाही मिळाला. 60 ते 70च्या दशकात कुमारी हिरा सावंत यांचा विवाह श्री रमण शंकर नाईक यांच्याशी झाला व त्यांनी नाईक कुटुंबात पदार्पण केलं. बेटी खिलती बाप के आंगन में और महकती है ससुराल में असं त्यांचं जीवन सुरू झालं. संसाराच्या या गाड्या चालवत असताना बरेच गृहोद्योग सुरू केले. त्यात दोघांनी मिळून दुग्ध व्यवसाय सुरू केला व आजवर ते कायम टिकवून ठेवला. घरातील 3 मुलांचं योग्य शिक्षण देऊन त्यांचे विवाह सोहळेही पार पाडले. या प्रवासात बऱ्याच घडामोडी घडल्या, काही चांगल्या काही वाईट, पण सर्वांना मात देऊन त्या पुढे चालू लागल्या. जशी टाळ्यांची थाप इथून वाजली तशी सगळीकडून वाजली तर खूप छान वाटेल. ह्याच्यातच हे एक छोट्याशा कागदावर मी लिहून आणलेली थोडीशी माहिती आमच्या सासूबाईंची. आज 75 वर्ष पूर्ण झालेत, तर त्यांनाही त्या कौतुकाचं ऐकताना खूप अगदी मन भरून येईल असा आपण प्रयत्न केलेला आहे. मी हा एवढाच फक्त प्रास्ताविकाचा जो स्वरूप आहे तो ठेवलेला आहे. ह्याच्या पुढे आपण एक थोडेसे खेळ असे मांडलेले आहेत. तुम्ही सगळे जर इंटरेस्टेड असाल तर आपण ते घेऊ आणि नसलात तरी मी घेणारच आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सामावून जायचं आहे आणि खेळायचं आहे. मी सुरुवातीचा एक गेम आहे तो इथे स्टेजवर घ्यायचा आहे आणि नंतरची जी आहे ती प्रश्नावली आहे. त्याच्यामुळे प्रश्नावलीमध्ये तुमच्यामधूनच कोणी असेल ते समोरून प्रोत्साहन करून पुढे यायचं आहे. मी पहिला गेम जो सुरू करणार आहे तो
जेम्सच्या गोळ्यांचा एक छोटासा गेम आहे. माझ्या आईने मला हा गेम सुचवला होता. खरं तर तिने सांगितलं होतं नाण्यांचा गेम घे, पण म्हटलं नाण्यांचा गेम घेता घेता नाणी शोधताना मुश्किल होणार सगळ्यांना, म्हणून आपण रंगाचा गेम घेऊया. तर तुमच्यापैकी ज्या महिला स्वतःहून येतील किंवा पुरुषही चालतील आपल्याला, तर इथे येऊन आपण ते एका प्लेटमध्ये मी जेम्सच्या गोळ्या ठेवणार आहे. त्याच्यामधून प्रत्येकाला एक एक कलर सांगू आणि तो कलर तुम्ही अर्ध्या मिनिटात म्हणजे 30 सेकंदात तेवढे काढायचे. त्याच्यातील जे जास्तीत जास्त त्या गोळ्या काढणार त्यांना विजयी आपण ठरवू. छोटंसं फुल नाही, फुलाची पाकळी देऊ आपण. कोण कोण येणार आहे? एक नंबरला ब्लू, पिंक. तुम्ही पिंक घाला. हां, ग्रीन, व्हाईट. ओके, पिंक, ब्लू, कारण तसेच आहेत ना. ऑरेंज घे तुम्ही, ग्रीन घ्या. एका हातानेच काढायचे. अर्धा मिनिटाचा टाइम, 1 मिनिटाचा टाइम घेता तर इथेच राहू आपण रात्रभर. 30 सेकंड. 30 सेकंदात ज्यांनी जास्त कलर काढले की त्यांना आमच्या सासूबाईंकडून छोटंसं गिफ्ट. आता ह्याच्यात आपण काय करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मध्ये 2 गिफ्ट काढू ना. ठीक आहे, पण टाय करू नका प्लीज, नाही तर परत तो गेम चालू राहील. अजून कोणी खेळणारच त्या? जाई आणि गल्ली गल्लीत भाई आहे, पण या सर्व जगात सगळ्यात भारी आपली आई आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सावकाश, आपल्याला फक्त गेम खेळायचा आहे. सेकंड राऊंड गुलाबी, हिरवा, पांढरा. व्हाईट नाही तर पर्पल घे. पर्पल, पिंक. आमचे व्हॉलेंटियर शिकलेले नाही आहेत होते. दोन विजेते मिळालेले आहेत. एकामध्ये आहे नेहा लोखंडे आणि दुसऱ्यामध्ये स्वाती. आई, तुम्ही पुढचा गेम घेऊ. त्याच्यात तरी कोणतरी विजेते होतील असं वाटतंय. या संपूर्ण सभागृहात मला वाटतं महिलांची थोडी जास्त उपस्थिती दिसते, तर त्याच्यात जास्तीत जास्त बांगड्या घातलेल्या अशा महिला कोणत्या आहेत, त्यातली महिला या व्यक्तीला बक्षीस मिळेल. मोजा आपल्या हातात. मोजा. 8 आहेत. अजून 10. अजून मोजा मोजा. इथे पुढे मोजायचं काम चालू आहे. 19 ची विजेती भेटलेली आपल्याला. या प्रणाली प्रभाकर परत. सगळ्यात जास्त लांब केस असलेली महिला कोण आहे? या काकी. या काकी एक आल्या. 2 महिला मिळालेल्या आहेत मला. अजून बघा, आईच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या सगळ्यात जवळ. पाठ करून अशा इथे उभ्या आहे. पाठ करून उभ्या आहे. टाळ्या होऊ द्या. एवढी डेअरिंग आली. स्टेजवर येऊन त्यांनी केस दाखवलेले आहेत आपले. सगळ्यांनी माझी राशी ऋषिका सोडली करा. बाकी कोणी आहे? नको. इलेक्ट्री लगेच आली दाखवायला. बाकी अजून त्याच्या व्यतिरिक्त फ्लॅट.
हिल्स दाखवा बघ ती आली शेवटी. हा आहे ना एक आहे आपल्याकडे. ओके कमॉन कमॉन आठवले उभे राहा. निशिका लवकर तुझी मैत्रीण आहे. सोबत जुनी 500ची नोट ज्यांनी बाळगलेली आहे असे कोण कशी घेणार. 500 रुपयाची नोट शैलेशकडे आहे मला वाटतं. तुझ्याकडे कोणतीच नोट नाहीये ना. ये देते शैलेश ये. बघा कोण फोटो काढू दे त्यांना. ओके अजून एक पुरुषांसाठी जुनं नाणं पाहिजे नवीन नको आहे. त्यांच्या तुमच्या नोट आहेत त्या नाही त्यांच्यासाठी नाही. छोटे केसवाल्यांसाठी वेगळी स्पेशल गिफ्ट. या ना स्टेजवर. नोट टाकवा ना फोटो फोटो सगळ्यांनी जर एक ग्रुप फोटो काढा ना आपल्या आईकडं. या पुढे या पुढे बसा. मी ज्यांनी पर्समध्ये कॅरी केलेलं असं नेल कटर ज्यांच्याकडे आहे असं कोणी आहे. नेल कटर नाही कॅरी करत तुम्ही. सुरी बिरी हा गेम बाद केला आपण. बक्षीस आम्ही देतोय बाबा आज वाटून घेतोय सगळं. चॉकलेटी रंगाचे बूट कोणी घातलेले आहेत. ब्राऊन कलरचे चॉकलेटी रंगाचे बूट. ब्लू आहे चॉकलेटी चॉकलेटी माहिती आहे मला. मी बघितलंय बघ इथे बरोबर आहे. स्टेजवरच आहे सगळे. या ना सावंत प्लीज प्लीज या. अजून एक आहे. अजून कोणी घातलाय चॉकलेटी रंगाचे शूज. मनीष पाटीका पुढे या ना. दादा पुढे या. अरे पुढे या. फोटो काढायला एकच फक्त एक स्टेजवर यायचा असा गेम घेऊया आपण. पेपर ग्लासचा आहे. कोण कोण येणार आहे खेळायला. स्टेजवर यायचं ये. आता व्हाईट ग्लास आहे ना तो खाली आणायचा. ओके थांब जरा आत्ताच नको सुरू करू दे. आणि ते असे वरून खाली फिरवत आणायचे. जोपर्यंत जो कोणाचा पहिला व्हाईट ग्लास वर येईल त्याला बक्षीस. आलं लक्षात. पहिलं सांग हे असं नाहीये. हा इथे इथे दाखव. आमचे व्हॉलेंटियर दाखवत आहेत बघा. लेफ्टी आहे ना माझा लेफ्ट हँड आहे. हे दिसला का तुम्हाला सगळ्यांना कसा खेळायचा. कन्फ्युज नाही. व्हाईट वाला वर आला पाहिजे. म्हणजे आता जसा पहिला आहे तसंच करत आला पाहिजे. आम्ही बघतो इकडनं. सावंत विनर. सावंतांना आई बक्षीस नंतर जाताना देऊ आम्ही काही. फोटो पण आहे. दोन चालले. हा गेम ना खरं सिनियर सिटीजन्ससाठी होता. विनर ऑलरेडी झालेले आहे. थँक्स थँक्स स्वाती. प्लीज लवकर चला या. आली ना बेस्ट. व्हेरी गुड. जरा कमी आहे त्याच्यामुळे 5-5 जणींचा गेम घेऊया आपण. आता मिनिटाचा खेळ आहे. चेन बनवायची आहे. प्रत्येक सेफ्टी पिन एकात एक गुंतवून एक लांब चेन बनवायची आहे आपल्याला.
सेफ्टी पिन सोडून ओके. आता फक्त आपण दोन बोलवलंय. जेवढे जेंट्स गोळा करता येतील तेवढे जेंट्स गोळा करायचे आणि कॅरी करून घेऊन जायचे. असं की लहान मुलं अजून कोण कोण आहेत? जरा स्टेजवर. अनुष्का ये तू ये. हे बेटा ये. बरीच ये ना बाबी. ये. जाऊ नको थांबा फोटो काढायचे. एक ग्रुप फोटो फक्त मुलांबरोबर आजीचा होऊन जाऊ दे. ये बेटा गोळा कर पहिले. आणि तिला फक्त एक गिफ्ट द्यायचं आहे. ती बिचारी काही शेवट नाही आहे. अच्छा मी ह्याच्यामध्ये एकूण 65 नावं आहेत. दोन आकडे सांगणार आहे बोलायला. 1 ते 65 पैकी कोणता तरी एक आकडा चूज करायचा आहे. आईने तो आकडा सांगायचा आहे. त्याच्यावर ज्या व्यक्तीचं नाव असेल त्याला लकी ड्रॉ मध्ये गिफ्ट. कोणते पण दोन आकडे. कोणताही एक नंबर ऍक्च्युली मला स्पेलिंग वाचता येत नाही. सावंत म्हणून कोणी आहे का 5 नंबरला? आईच्या मैत्रिणींपैकी आहे का? नाही. प्रणाली सावंत. प्रणालीच का? सावंत. प्रेरणा. ओके प्रेरणा सावंत. नियती नाही. नियती आणि सावंत दोघींनी स्टेजवर यायचं घेतलेली आहे. काय योगायोग आहे म्हणायचं याला. तुमची सुरू आहे. माझी मायांचं नाव आणि ते नाही माझ्या सासरचं नाव. पण सावंत आणि नाईकच आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला कन्सेशन द्यायला हरकत नाही आहे. हो की नाही? येस. अच्छा आपण आता केक कापून घेऊया आणि मग नंतर लगेच जेवायला सुरुवात. जरा वातीवर
तीन आत्या होते नाही का? एक प्रेमा आत्या, एक सुमा आत्या आणि एक हिरा आत्या. त्याच्यापैकी सगळ्यात मोठी म्हणजे हिरा आत्या. काय बोलणार तिच्याबद्दल? आज काय ऑलरेडी आम्ही काही प्रिपेअर्ड नव्हत. माहीत असतं आधी तर लिहून आणलं असतं काहीतरी. दुर्दैवाने आमची आई गेली. आमची आत्या आम्हाला आईप्रमाणे आहे आणि तिचं अजून असो तिचं आयुष्य असो अजून तिला खूप आयुष्य लागू दे. सर्व जगभराची सगळी सुखं तिच्या पायाशी ठेवून दे आणि असंच तिचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर, आमच्यावर प्लस तुमच्या मग या आजच्या प्रोग्राममध्ये जेवढे मित्रमंडळी जेवढा का परिवार आला आहे सगळ्यांवर तिची कृपादृष्टी राहू दे हिची विश्वासाची प्रार्थना. आता सांगितलंच आहे. आता बोलली मला तू काय बोलशील? आपल्या सर्वात माझी लाडकी सगळ्या आत्यांच्या मध्ये त्यांच्या लग्नाच्या टायमाला पण मला मी होतो थोडंसं मला माहिती आहे मी मोठा असल्यामुळे. आणि आमच्या आईच्या आणि आत्याच्यामध्ये जास्ती काही फरक नव्हता. 1 वर्षाचा फरक होता आणि योगायोगाने आज आमच्या आईचा वाढदिवस आहे. योगायोगाने आज आमच्या आईचा वाढदिवस आहे आणि ही आता आमची आता आईच्या जागीच आहे. बस तिला उदंड आयुष्य लागू दे आणि तिच्या सगळं स्वप्न पूर्ण झालेली आहे. तिची नातवांना मोठी झालेली आहे. आयुष्य चांगलं लाभो. तसंच त्यांना अत्यंत हे कुटुंब बघितल्यावर मला इतका आनंद झाला आहे की त्यांची पर्टिक्युलरली सून सायली हिच्याबद्दल पण मला आपल्याला एक शब्द सांगावंसं वाटतं की नाईकबाईंना कुठच्याही प्रसंगी आम्हाला इतकी बरं वाटलं की ही सून नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळणार. दुसरी गोष्ट नाईकबाईंबद्दल एक सांगायचं म्हणजे त्या अत्यंत हसरं व्यक्तिमत्व, आनंदी, तसंच दुसऱ्याच्या सुखामध्ये नेहमी आनंद मिळणाऱ्या अशा ह्या व्यक्तिमत्व आहे आणि त्या अतिशय प्रेमळ. मी त्यांना कधीही कोणाची टीका करताना बघितलं नाही किंवा कोणाच्याही पाठवून बोलताना बघितलं नाही. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाच्या बाईला माझा सलाम. थँक्यू. तुमच्या सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप आभार मानते मी. खरं तर तसं इव्हेंट मॅनेजमेंट किंवा आमच्या म्हणजे मी जिथे कामाला आहे तिथे आम्ही सूत्रसंचलन म्हणतो. खूप काही जास्त सवय नाही. संतोषला माहिती आहे. अगदी मी जेव्हा 2005 साली या मंडळात म्हणजे मी जिथे कार्यरत आहे तिथे आल्यापासूनची त्याने मला पाहिलेलं आहे. त्याबरोबर माझ्याबरोबर सहकर्मचारी माझे लोखंडे तेही माझ्याबरोबर असायचे. आमच्या दोघांची जॉईनिंग 8 सप्टेंबर 2005 रोजी झालेली. तेव्हापासून आम्ही सतत अशा कार्यक्रमांमधूनच आम्ही आमचं जे काही आहे ते आम्ही आमचं वाढवलेलं आहे आणि त्याचेच आशीर्वाद आहेत म्हणून आज इथे हा कार्यक्रम सक्सेस करता आला. मला सगळ्यांचे आणि सगळ्यांचे आभार. धन्यवाद. हॅलो 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 इथे आलेल्या मंडळींना सर्वांना माझा नमस्कार, साष्टांग नमस्कार. हां आणि अशीच कृपा करून राहून मला साथ द्यावी. लहान थोर मंडळीला माझ्या नातेवाईकांना माझ्या मैत्रिणींना माझ्या घरच्या कुटुंबाला सगळ्यांची मला त्यांना नमस्कार, आशीर्वाद. अशीच कृपा करून राहून असं आभारी आहे. सुखात आनंदात तुम्ही साथ द्या.